उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडलेला संपुष्ट हृदय पेटी तरुण पोटी साठवू संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडलेला तुका म्हणे होता ठेवा तुकामने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शन निहालाभ पद्मनाभ जोडलेला गुरु गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा प्रथम माझ्या आबासाहेब गुरुवारी भास्कर महाराज यांच्या चरणी मस्तक ठेवून मी आणि प्रभुरामाच्या चंद्री मस्तक ठेवतो. नंतर तुमच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून मी माझ्या सेवेला प्रारंभ करतो. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. उजळले भाग्य, भाग्य म्हणजे काय? जमीन घेतली, मुलं झाली म्हणजे भाग्य उजळत नाही. त्याला भजन पूजन कीर्तन हा मार्ग धरावा लागतो आणि पंढरीला जायला लागतं. पंढरीच्या त्या पांडुरंगाचं स्मरण करावं लागतं. त्याच्यासाठी संतांच्याकडे जावं लागतं आणि संतांच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला तो मार्ग सापडत नाही. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. चिंता कशाने वारणार? तर संतांच्या जवळ आपण गेलं पाहिजे. संत चरण उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडलेला. संतांचं चरण धरलं तर आपल्याला भगवंत भेटायला मिळतो. नाहीतर भगवंत भेटतच नाही. तो पहिल्यांदा संतांचं चरण. आधी कुणाजवळ जायला लागतं? शिपायाजवळ जायला लागतं. शिपायापासूनच साहेबापर्यंत जायला लागतं. म्हणून आधी शिपायाचं दर्शन घ्यायचं आणि मग साहेबापाशी. तसं अगोदर संतांचं दर्शन आणि मग भगवंताचं दर्शन. मग तिथून हृदयामध्ये आपल्याला भगवंत साठवायचा आणि मग भगवंत साठवल्यानंतर आपल्याला तो भगवंत दिसणार. आपल्या हृदयातच आहे, कुठेही तो बाहेर गेलेला नाही. पण आपण तिथपर्यंत पोचत नाही. आपल्या जैसा असता हृदयामी रामू सर्व सुखाचा आराम भ्रांती शिकावो विषयावर. आपल्या हृदयामध्ये तो आहे. तो सटविला हारी
तुकारामाने काय सांगितलं? तुकारामाने काय सांगितलं? तुकारामाने होता ठेवा. म्हणजे पूर्वीचा कोणता तर ठेवा असल्याशिवाय या मार्गात कोणी येत नाही. मूळचा पहिल्यात पूर्वीचा ठेवा लागतो. कुठलं तर ती पुण्य त्या घरात उभा राहिलेली असत्या म्हणून हे सगळं जमलेलं आहे. नाहीतर तसं इकडे येत नाही बरं का, अजिबात येत नाही. म्हणून त्याला पूर्वीचा ठेवा लागतो. म्हणून तुकाराम महाराजांनी आले, तुका म्हणे होता ठेवा. आणि तो या भावा सापडला. कुणाला सापडला? तुमच्या आमच्याला सापडला. कसा सापडला? तर पूर्वीचा ठेवा होता म्हणून. असा तो अभंगाचा थोडक्यात भावार्थ झाला. आणि इथून पुढची सुरुवात माझ्या गुरुवारी आबासाहेब वास्कर यांच्या कृपाशीर्वादानं आणि समजू तात्या उत्तम महाराज यांच्या सहाय्यानं मी आज गादीवर उभा राहिलो. तेव्हा काय चुकलं तर मला माफ करा, आणि बरोबर असलं तर तुमच्या जवळ घ्या. भारत माई, भारत माई, काय झालं? लग्न झालेली मुलगी 5 दिवस राहिलेली असते, तिला काय माहित नसतं या. आणि ती माहेरला गेली आणि 5 दिवसानं परत येते. तेव्हा तिचा विश्वास कोणावर असतो? कोणावर असतो? बोला की मामा. हा, मालकावर विश्वास असतो. म्हणून ती त्या घरात कशी असत्या? हा, खुशखुशीत असत्या नाही का? हा, म्हणून त्या घरात ती खुशखुशीत असत्या. तसं माझा विश्वास त्या भगवंतावर आणि ह्या 2 माणसावर आहे. आणि कीर्तन असं कसं आहे, कीर्तनात टाळाचं प्रयोजन आहे. कीर्तनामध्ये टाळ, लावणीया टाळ, लावणीया मृदंग श्रुती, लावणीया मृदंग श्रुती टाळ घोष असं. मग टाळ का म्हटलं? टाळ का वाजवायचा? टाळी का वाजवायची? आपल्या जन्माचा विटाळ निघून जातो एवढ्यासाठी टाळ आहे. आणि मृदंग का म्हणायचा? अहो ते चांबडं आहे, मृत असून ते बोलतंय, आम्हाला डोळायला होतंय, सगळ्यांना डोळायला होतंय. तो मृदंग असं त्या मृदंगातनं बघा सगळ्याला ते डोळायला होतंय. वाजला म्हटलं की आपोआप माणूस डोलते. म्हणून भजनात हा मृदंग. आणि याच मृदंगाच्या तालावर आपण नामस्मरण करतो. मग मृदंग जर डोलत असेल तर आपण तर माणसं आहे नाही का? आपणही डोललं पाहिजे. मग संतांना असं वाटलं की आपल्या पावलावरनं यांची पावलं जावीत, म्हणून संतांचं हृदय कळवळलं, तळमळलं, कळचळलं. साधू संतांचं मन कळवळलं, कळचळलं, तळमळलं. साधू संतांनी वाटलं की आपल्या पावलावरनं पावलं चालावी. मग पंढरीच्या लागा वाटे सका भेटे विठ्ठल. आणि त्या पावलावरनं पाऊल टाकताना आपण सुद्धा पावलावर पाऊल टाकतोय का हो? नाही टाकत. आपण वेगळ्या मार्गाला जातोय. सुखाच्या मार्गावर जात नाही, आपण नेहमी दुःखाच्या मार्गावर जातो. म्हणून आपल्याला किती काय केलं तर हे दुःखच वाटलेलं येतं. तसं दुःख या संतांनी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज
निळोबार आहे. या संतांनी आपल्या पावलावरनं पावलं टाकायसाठी आपल्याला त्यांनी सांगितलं. मग त्यांचं म्हणणं आहे की आपण त्यांच्या पावलावरनं पावलं टाकायची असं त्यांनी सांगितलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हणले, आता आपल्याला कसं आहे, संसारात आपण बाजूला निघतो का? नाही, संसारात बाजूला निघत नाही. आणि या संसारातच आपण अडकून बसलोय. मग तुम्ही कधीतरी विचारा ना त्या माऊलीला, तुमचा संसार काय हो? माऊली म्हणतात, माऊली सांगतात माझाही संसार आहे. संसारात अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाचा संसार सुखाचा करीन. मग ज्ञानोबा माऊली काय म्हणलात,